हॅलो, नमस्कार. तर चला मैत्रिणींनो, मी चालली आहे दुकानामध्ये. तर तुमचं खूप सारं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये. तर माझ्या मुलाला प्यायची होती शिकंजी, त्याच्यामुळे मग आम्ही इथं थांबलो होतो दुकानात जायच्या अगोदरच. तर इथून शिकंजी घेतली आणि का नाही पार्सल नव्हते आम्हाला देणार ते, कारण काय त्यांचा गाडा ते लावतच होते तोपर्यंतच आम्ही गेलो त्यांना. मग त्यांनी रेडी करून घेतली आणि मुलांनी मग तिथंच पिऊन घेतली. तर मुलांना आवडली पण. मग आम्ही चाललो आमच्या दुकानाकडे, आमची सवारी चालली. तर दुकानात गेल्यावरसुद्धा माझं क्लायंट अगोदरच थांबलेलं होतं येऊन. लग्नाचा ब्लाऊज मी तुम्हाला कालही म्हटलं होते, मला लग्नाचा ब्लाऊज द्यायचा होता यांना. तर बघू शकता तुम्ही, त्यांचा फेस नाही दाखवलेला, कारण काय आहे ना मैत्रिणींनो, यांचं लव्ह मॅरेज आहे. तर काय मला यांचं ब्लाऊज रेडी करून द्यायचं होतं आणि एकदम सिम्पल होतं. मला नंतर समजलं आणि मग सकाळी सकाळीच पैसे, माझी लक्ष्मी त्यांच्याकडून आली. तर मला खूप आनंद झाला. म्हणजे तुम्ही दुकानात पोहोचत तोपर्यंतच तुमची लक्ष्मीच तुमची वाट बघते असं म्हटलं तरी काय हरकत नाही. मग मी त्यांचं ब्लाऊज वगैरे दिलं आणि हे बघा, मग मला एक नवरीचं ब्लाऊज स्टिच करायचं होतं. तर वर्कचं आहे पूर्ण ते सगळं भरलेलं. तर मग मी वर्कचं ब्लाऊज घेतलं शिवायला आणि दुकान वगैरे तर मी रात्री आवरून गेलते, थोडीफार आवरली आणि मग मी स्टिचिंग करण्यासाठी बसले. तर तुम्ही बघू शकता आपले हे ब्लाऊज. आणि ह्या बायका आहे ना, कधी येतात काय माहिती ब्लाऊज घ्यायला. दररोज किती ब्लाऊज येतात, किती जातात, पण का नाही त्यांनी काही कुणी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गावाला गेले ब्लाऊज टाकून, तर कुणी कुठं गेले. तर बघू शकता मी धागा वगैरे भरून घेते, कारण काय आहे ना, आज मला ते कोणत्याही परिस्थितीत द्यायचं आहे. आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहिती माझी तब्येत काही एवढी बरोबर नाही आहे. तर आवाज पण माझा थोडासा खराब आहे, तो प्लीज ॲडजस्ट करा. आणि तर माझं बघा ब्लाऊज स्टिचिंगचं काम चाललं आहे. म्हटलं चला आता फास्ट स्टिचिंग करते, कारण काय ना स्टोनचं ब्लाऊज आहे त्याला तर थोडासा वेळ लागणारच आहे, कारण त्याला खूप वर्क आहे त्या ब्लाऊजला, त्याच्यामुळे. तर हे बघू शकता तुम्ही आपलं दुकान. आणि मी स्लीव्ज लावते पण त्याला एवढं वर्क होतं ना, आता मला हे फोडायची वेळ आली. मी आधी काढलं होतं पण तरीसुद्धा ते काढून काय उपयोग नाही झाला, माझी एक सुई तुटली. तर बघू शकता सुई लावत आहे मी. या वर्कच्या ब्लाऊजला अशा सुया तुटतात माझ्या. कितीही लक्ष देऊन काळजी करून जर शिवायला घेतलं ना ब्लाऊज, काय झालं माहिती आहे का, ब्लाऊजला वर्क भरपूर आहे पण ती मुलगी ना खूप बारीक आहे, त्याच्यामुळे मला वर्क भरपूर काढावं लागणार आहे. फिटिंगसाठी पण भरपूर काढायचं आहे. आणि हे जे शोल्डरपाशी, कारण तिची हाईट पण एवढी नाही स्लीव्ज एवढ्या लांब घ्यायला. तर म्हणून मग मला ते वर्क काढायची वेळ आली. एकच गेला असेल मनी वगैरे त्याचा, तर ती सुई तुटली माझी. तर मग ही पण काळजी घ्यावी लागते. काळजी घेतली तरी पण ते नुकसान झालंच माझं. एक सुई मोडली. मग म्हटलं चला आता याचं काढून घ्यावं अगोदरच. तर बघा मी हे असं तोडून तोडून काढून घेतलं, कारण काय आहे ना, जर धाग्यासोबत जर सुईने उपसून काढले तर भरपूर सारे मणी निघू शकते. तर त्याच्यामुळे मग मी असं फोडून काढत असते, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच होऊन जातं, आहे की नाही. तर मग ब्लाऊज रेडी झाला आणि मग मी घेतला फॉल लावायला साडीला. तर फॉल रेडी करायचा होता लावून. बघू शकता तुम्ही फॉल लावायचं रेडी झालं आणि मग बघा आपलं ब्लाऊज फायनली लुक बघा ब्लाऊजचं. ब्लाऊज पण रेडी केला आहे, साडी पण पिको फॉल करून रेडी केलेली आहे आपण. तर पहा तुम्ही, एकच नंबर ब्लाऊज बसलेला आहे क्लायंटला. एक नंबर फिनिशिंग आली. आणि ह्या ब्लाऊजला ना डिझाईन भरपूर सारी ॲड करायची होती मैत्रिणीनं, पूर्ण शोल्डरपर्यंत डिझाईन नव्हती, तर मी त्याला थोडासा जॉईंट देऊन वरती ती डिझाईन घेतलेली आहे. तर फायनल लुक बघू शकता तुम्ही आपल्या ब्लाऊजचं, किती छान आणि किती परफेक्ट आलेला आहे ब्लाऊज. एकच नंबर, मुलीला पण खूप आवडला. तर ह्या ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे मी किती, ब्लाऊज आणि एक पिको फॉल सगळं आपलं आहे, अस्तर फॉल वगैरे सगळं आपलं आहे. 710 रुपये झालं ते बिल त्यांचं. तर बघू शकता तुम्ही डिझाईन कशी वाटली, आवडली की नाही मला नक्की सांगा. तर हे सगळं ब्लाऊज शिवलं पण माझी तब्येत परत थोडंसं मला असं वाटलं की मला खूप म्हणजे आज हातपाय गळाले. मग मी थोडासा आराम केला आणि मग घेतले होते लॉंग ड्रेस. तर हे लॉंग ड्रेस आहे तर याचे आळेफाटाला पाठवायचे आपल्याला कुरिअरनी. बघू ते तितके काय घ्यायला की कुरिअर करावे लागतात. तर हे त्यांचे ड्रेस द्यायचे मला सोमवारी. तर काल मग मी एक ड्रेस स्टिचिंग करणार होते, म्हटलं दोन्ही पण करून ठेवणार होते, कारण काय आहे ना मला हे ब्लाऊज द्यायचे आणि माझी तब्येत अजिबात बरी नव्हती. पण तरी पण मी कटिंगला बसले होते घेऊन, कारण काय आहे ना हे कट करून मला एक का होईना मग रेडी करून जायचं होतं. आराम केला दुपारी. मग म्हटलं चला आता आपण हा ड्रेस कटिंग करून घेऊयात. तर बसले होते ड्रेस कटिंग करण्यासाठी. तर मग म्हटलं चला आता एक कटिंग केला, थोडासा वेळ होता माझ्यापाशी, मग घेतला मग स्टिचिंगसाठी पण. तर एक ड्रेस मी फायनली एक ड्रेस स्टिच केला, अस्तर जोडायचं राहिलं होतं फक्त. तर ड्रेसचं पण लुक एकच नंबर आलेलं आहे, तुम्हाला बघायला तर भेटणारच आहे याच्यामध्येच. तर बघू शकता आपलं फायनल लुक. नॉड वगैरे लावले, त्यांना हे लटकन पण हवे होते. त्या म्हटल्या तुमच्या पद्धतीने जेवढा छान शिवता येईल तेवढा शिवा. तर मला याच्यापेक्षा काही वेगळं असं वाटलं नाही, कारण काय आहे ना
ड्रेसला ह्या साडीला डिझाईन कुठं होती कुठं नाही, त्याच्यामुळे मग मला हे असं घ्यावे लागलं. आणि हे बघू शकता तुम्ही आपल्या ड्रेसचं फायनल लुक. समोरून घेतला मी पानगळा, बॅक साईड घेतला डीप गोल गळा घेतलेला आहे आणि हे असे नॉट बनवले आहेत त्याला बॅक साईडला. बघू शकता तुम्ही, बघा किती छान आलेलं आहे. प्लेट्स टाकून शिवला आहे, अस्तर लावलेला आहे. एकच नंबर फिनिशिंग आलेली मैत्रिणीची. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आमचा झाला घरी जायचा टाईम, 8:30 वाजले होते घरी यायला. तर दररोजच मला 8:30च वाजतात घरी येण्यासाठी. तर मग आमची सवारी परत निघाली आमच्या घराकडे. तर चला, मला घ्यायची असती भाजी. रोज संध्याकाळी मी इथून भाजी घेत असते. भाजी घेतली आणि मग आम्ही परत निघालो आमच्या रस्त्याने, जे की आमच्या घराकडे जातो असतो हा रस्ता. तर लोकेशन तुम्ही पाहू शकता. ह्या लोकेशनवर आलं की तुम्हाला लगेच लक्षात येत असेल. तर आज आमचं मुलांचं डिमांड होतं की आज मम्मी पावभाजी बनवायची. त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला आता आपण काय करूयात, बेकरी जाऊयात, दादा पाव घेऊन जाऊ. कारण माझी तब्येत एवढी बरोबर नव्हती. म्हटलं चला पावभाजी बनवता येईल, पाव आहेत म्हटल्यावर काय. मग गाव गेले पाव आणायला. मग बघा मी पावभाजी केली आहे रेडी. तर बटर लावून थोडेसे हे केलेले पाव गरम करत असते मी. बघा ही आमची पावभाजी सॅलड. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.